नमस्कार. चला आज एका अशा नदीबद्दल बोलूया जी थोडी हटके आहे. भारतातल्या बहुतेक नद्यांपेक्षा अगदी वेगळी. हो, आपण बोलतोय मध्य भारताची जीवनरेखा असलेल्या तापी नदीबद्दल. आपल्याला माहिती आहे भारतातल्या बहुतेक नद्या बंगालच्या उपसागराकडे म्हणजे पूर्वेकडे वाहतात. मग असं काय आहे की तापीसारख्या काही मोजक्या नद्या उलट्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे धावतात? ह्याचा मागे एक जबरदस्त भौगोलिक कारण आहे आणि हेच कारण तापीची गोष्ट खूप इंटरेस्टिंग बनवतं. तर मग ही तापी नदी नेमकी आहे तरी कशी? सोप्या शब्दात सांगायचं तर ही मध्य भारतातली एक खूप महत्त्वाची पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. तिचा प्रवास सुरू होतो सातपुडा पर्वतरांगेतून आणि संपतो थेट अरबी समुद्रात. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही नदी पश्चिमेकडे का वाहते हे समजून घेऊ. मग तिचा उगम ते समुद्रापर्यंतचा पूर्ण प्रवास पाहू. ती मध्य भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे, म्हणजे तिला जीवनरेखा का म्हणतात ते बघू. तिला सध्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि शेवटी तापीचं भविष्य काय असू शकतं या सगळ्यावर आपण नजर टाकूया. चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे येऊया. तापी नदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं पश्चिमेकडे वाहणं. आता असं का होतं याचं कारण म्हणजे तापी नदी नर्मदेसारखीच एका रिफ्ट व्हॅलीमधून म्हणजे खचदरीतून वाहते. आता खचदरी म्हणजे काय, तर जमिनीचा एक मोठा भाग खाली खचल्यामुळे तयार झालेला एक नैसर्गिक मार्ग, आणि याच मार्गामुळे तापीला पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहण्याची दिशा मिळाली. एवढंच नाही, या नदीला एक पौराणिक ओळख सुद्धा आहे. एक कथा आहे की तिचं नाव सूर्यदेवाची मुलगी देवी तापी हिच्या नावावरून ठेवलं गेलंय. त्यामुळे या नदीला एक वेगळी सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखही मिळाली आहे. बरं, आता तापीच्या प्रत्यक्ष प्रवासाकडे वळूया. म्हणजे ही नदी नक्की कुठून सुरू होते, कुठल्या प्रदेशांमधून जाते आणि समुद्राला मिळेपर्यंत काय काय घडतं हे सगळं आपण आता पाहूया. तापीचा प्रवास सुरू होतो मध्य प्रदेशातल्या सातपुडा पर्वतरांगेतून, साधारणपणे 750 मीटर उंचीवरून. तिथून ती निघते आणि मग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यांमधून वाहत जाते आणि तिचा हा प्रवास संपतो सुरतजवळ, जिथे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि हा प्रवास किती लांबचा आहे? तब्बल 724 किलोमीटर. विचार करा केवढा मोठा पल्ला आहे हा. या एका आकड्यावरूनच आपल्याला तिच्या भव्यतेचा अंदाज येतो. आणि यातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तापी नदीचे एकूण खोऱ्यापैकी तब्बल 80% भाग हा फक्त महाराष्ट्रात आहे. म्हणजे बघा, नदी 3 राज्यातनं जात असली तरी तिचा सगळ्यात जास्त फायदा आणि प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे. यावरूनच कळतं की महाराष्ट्रासाठी ही नदी किती जास्त महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण नदीचा भूगोल पाहिला, पण आता बघूया की ही नदी माणसांच्या आयुष्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे. तिला मध्य भारताची जीवनरेखा असं का म्हणतात ते आता समजून घेऊया. या नदीच्या पाण्यावर खूप काही अवलंबून आहे. मोठे मोठे प्रकल्प उभे आहेत, जसं की गुजरातमधलं उकाई धरण किंवा काकरापार बंधारा आणि आपल्या महाराष्ट्रातलं हतनूर धरण. ही काही मोठी नावं आहेत. या सगळ्या प्रकल्पांमधून शेतीसाठी पाणी मिळतं आणि वीजही तयार होते. आणि फक्त धरणच नाहीत तर अख्खेच्या अख्खे उद्योग या नदीवर चालतात. सुरतचं जे मोठं टेक्स्टाईल मार्केट आहे ना, त्याला पाणी कुठून मिळतं, तर तापीतून. नेपानगरचा कागद कारखाना तोही याच नदीवर अवलंबून आहे. आणि या सगळ्यासोबतच लाखो हेक्टर शेती. या सगळ्याचा आधार म्हणजे फक्त आणि फक्त तापी नदीचं पाणी. पण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात नाही का? विकासाची ही सगळी कहाणी तर छान आहे, पण याची एक काळी बाजू सुद्धा आहे. आज ही जीवनदायिनी तापी एका मोठ्या संकटात सापडली आहे, आणि ते संकट आहे प्रदूषणाचं. म्हणजे बघा, इथे आपल्याला नदीची 2 वेगवेगळी रूपं दिसतात. एकीकडे ती जीवन देणारी आहे, शेतीला, उद्योगांना जगवणारी, आणि दुसऱ्याच बाजूला याच उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे तिचं पाणी खराब होतंय, तिची गुणवत्ता कमी होतीये. सुरतजवळ तर परिस्थिती इतकी बिकट आहे की तिथल्या जलचरांना आणि संपूर्ण परिस्थितीलाच धोका निर्माण झालाय. मग आता प्रश्न उरतो की सगळं असंच चालू राहणार का, की यावर काही उपाययोजना होत आहेत? तापीचं भविष्य काय? चला, आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. आणि चांगली गोष्ट ही आहे की आशेचा एक किरण नक्कीच दिसतोय. तापी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सारख्या संस्था पुढे आल्या आहेत. त्या नदी स्वच्छ करण्यासाठी आणि तिची नैसर्गिक परिसंस्था पुन्हा सुधारण्यासाठी काम करत आहेत. हे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तापीला तिचं जुनं स्वच्छ रूप परत मिळू शकेल. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सर्वांना विचार करायला लावेल. ज्या नदीमुळे एका अख्ख्या प्रदेशाची अर्थव्यवस्था चालते, त्याच अर्थव्यवस्थेमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून आपण त्या नदीला वाचवू शकू का? विकास आणि पर्यावरण
यांचा समतोल साधणं खरंच शक्य आहे का यावर विचार नक्की करा.